सुहास नेमगोंडा पाटील राहणार इनामधामणी शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास आमच्या इनामधामणी गावचे कैलासवासी क्रांतिकुमार बापूस शेडवाळे यांची निगृण हत्या करण्यात आलेली आहे। या हत्येमध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी मद्यधुंद अवस्थेमध्ये चरस गांजा अप्पू असले नशाखोर ओढल्यामुळे त्यांनी ह्या आमच्या शेतकरी कुटुंबाला जीवे त्यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर ही नशाखोर पोरं आहेत, ही साधारण 14 वर्ष ते 22 वर्षापर्यंतची ही नशाखोर युवक त्यांना आमच्या गावामध्ये येणाऱ्या लोकांना, व्यापाऱ्यांना, त्याचबरोबर लहान सहान भाजी व्यापाऱ्यांना त्यांनी अडवून त्यांचे मोबाईल घ्यायचे, त्यांना लुटायचे, त्यांचे पाकिटमार करायचे, असे अनेक अवैध धंदे त्यांनी केलेले आहेत। त्याचबरोबर आमच्या गावातील शेतकरी असतील, जे शहरालगतचे शेती करणारे शेतकरी, त्यांना जायचं, रात्री अपरात्री जायचं, चाकूचा धाक दाखवायचं, तुम्ही इथं यायचं नाही, अशी दादागिरी करून त्यांना लुटण्याचाही प्रकार घडत आहे। नमस्कार, विकास पाटील, इनामधामणी। काल जी घटना घडलेली आहे इनामधामणीतली, त्याच्याकडे जर मानवीच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण, एका मुलासमोर त्याच्या बापाचं खून होणं किती वाईट घटना आहे तुम्ही जरा विचार करू शकता। त्या मुलावर काय आघात झाला असेल, समोर आपल्या बापाचा खून जातोय, कशामुळे ही घटना घडायला लागली आहे? व्यसनाधीनपणा किती आमच्या धामणीभोवती आम्ही किती सहन करायचं तर रोज उठून, रोज आहे। आमच्या शेतात आम्हाला जायला आम्हाला त्रास व्हायला लागला आहे। रोज माणसं डायरेक्ट चाकू आणि हे कोयता वगैरे त्यांच्याकडे असतो, नाही पडलं तर दगड तर असतोच लोकांच्याकडे। व्यसनेच्या ह्याच्यात त्यांना काय करायला काही कळत नाही। पोलिसांना फोन केलं तेवढी येतात, ठराविक माणसं आहेत, 2-4 फिरून जातात, नाही म्हणत नाही आम्ही पोलिसांचं कर्तव्य पार पडतात, पण आल्यावर 200 घे, 500 घे किंवा आम्ही असा हे करत नाही, आरोप करत नाही आहे। आम्ही बघितलेला आहे, स्वतःही आहे, हा विषय आहे, चर्चा आहे लोकांच्यात, हे खोटं कोण बोलत नाही आहे। काय विषय व्हायला लागला आहे, अत्यंत सुरक्षाही पोलिसांच्या हातात देऊन आम्हाला आता चालणार नाही का असं वाटलं आहे। ह्या सगळ्या नशाखोरीच्या ह्याच्यात मला वाटतं नागरिक जागृती मंचनं स्वतःला स्वपरवाने द्या म्हणून त्यांनी मागणी केली आहे। आता आम्हाला पण तीच वेळ आलेली आहे। रोज कोण उठून तुम्हाला पोलिसांना बोलवणार आहे? आमचं स्वसंरक्षण आम्ही करायला पाहिजे। पोलिसांना फोन केलं, आलो म्हणतात, येता म्हणतात, आल्यावर हद्दीचा वाद असतो। काल झालेली ही घटना दोघांचे, विश्रामबाग आणि ग्रामीण, त्यांनी म्हणतात तुमच्यात आहे, यांनी म्हणतात आमच्यात आहे, ह्याच्यात भांडणं झालेलं आहे। त्याच्यामुळं ते पोलिसांच्यावर राहावं की नाही राहावं हा आता प्रश्न पडलेला आहे। मी उज्ज्वला सुकुमार चौधरी, मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे। आज जो झाला धामणीमध्ये सांगलीच्या हद्दीतच जो खून झाला तो पुरुषांचा झाला, क्रांतिकुमार शेडवाळे यांचा। आज पुरुष सुरक्षित नाही तर महिला काय सुरक्षित राहणार आहेत? हा महिलांनी सुद्धा विचार करायला पाहिजे। आणि आज बाहेर महिला संध्याकाळच्या गेल्या तरी बरेच हल्ले होतात, बऱ्याच महिलांना त्याचा त्रास होतो आहे, मुलं मागे लागतात। आज 80 फुटी रोडला आणि आनंद चिंतामणच्या सोसायटीच्या जवळपास रात्री 12 वाजता फटाके उडवून वाढदिवस करतात आणि तलवारी आणि चाकू घेऊन ती मुलं हिंडतात। तर ह्याची सुद्धा बंदोबस्त ह्याचा व्हायलाच पाहिजे। आणि आज महिलांना सुरक्षित राहण्यासाठी सगळ्यांनी मिळून, पुरुष सुरक्षित नाही तर महिलासुद्धा सुरक्षित व्हायला पाहिजेत, ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे।